तुम्हाला एक खास करून दाखवायचं मित्रांनो मला, की हे शेतामध्ये सहसा हे असं एक झाड येतं. आम्ही लहानपणी तर ह्याला त्या टायमाला फुगे मिळत नसतील म्हणून ह्याचा फुग्यासारखा वापर करायचो किंवा खेचीच्याबरोबर खेळायचो फुगा आहे म्हणून. हे झाड तुम्ही मला कमेंट करून सांगा. वाईट कमेंट करू नका, चांगलीच करा. फक्त झाड कशाचं आहे ते सांगा. काय असतं की शेतामध्ये आपल्या बरेच प्रकारचे वनस्पती आहेत, झाडं आहेत. हे बघा मित्रांनो, एक मिनटं हां, हे बघा. मी तुम्हाला ज्या फुग्याचं वर्णन केलं तर ते अशा फुगे आहेत की ह्याच्यामध्ये हवा भरलेली आहे. याच्यामध्ये पूर्णपणे हवा भरलेली आहे आणि अतिशय सुंदर आहे. हे बघा, हे पहा, हे पहा. एकच, हे पहा. म्हणजे निसर्गामध्ये काहीतरी ताकद अशी आहे मित्रांनो, की हे झाड साधं असेल परंतु ह्याच्यामध्ये हवा भरणं हे कुणाला शक्य नाही. हे फक्त निसर्ग करू शकतो. मी तुम्हाला याचा तोडून दाखवतो की ह्याच्यामध्ये हवा कशी आहे. हे बघा, हे बघा, हे असं फुल भरलेलं आहे. हे पहा, आता ह्यातली हवा गेलेली आहे. हे पहा. तर मित्रांनो, हे काय असेल की ह्याच्या नसामध्ये, याच्या नसा कुठं असतील, हे याच्यामध्ये हवा कुठनं जात असेल आणि एवढं गुबाऱ्यासारखं एवढं का असेल. तर निश्चितच तुमच्याकडून मला अपेक्षा आहे की तुम्ही हे मला कमेंट करून सांगा की हे झाड कशाचं आहे. आमच्याकडं कुणी ह्याला कपाळकुटी म्हणतं, परंतु मला तुमच्याकडून ऐकायचं आहे की ह्या झाडाचं नाव काय आहे, हे झाड कशाचं आहे. सुंदर तर आहेच आणि अतिशय मस्त आहे. ह्याचे आयुर्वेदिक फायदेसुद्धा असतील, परंतु मित्रांनो मला काही याच्याबद्दल सांगता येणार नाही, कारण आपण शेतकऱ्याची मुलं आहोत. परंतु आता ही बांधावरची वनस्पती आहे. उद्या कोणीतरी याचा आयुर्वेदिक फायदा म्हणून काहीतरी खाऊन बसायचं आणि पुन्हा दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हायचं आणि कमेंटमध्ये मला शिव्या द्यायचं. तर तसं काही करू नका. ही एक फक्त मी तुम्हाला दाखवलं की आपल्याकडे झाड आहे, ते अतिशय सुंदर आहे. फक्त याचं कमेंट करून नाव सांगा, मी त्याला 100% रिप्लाय देईल की नेमकं हे झाड तुम्ही बरोबर सांगितलं आहे का. ठीक आहे मित्रांनो, आता हा बघा प्लॉट पूर्णपणे याचा आहे. सुंदर असे झाडं आहेत आपल्याकडे. हे मोहरीचंच झाड आहे, परंतु हे झाड थोडं लहान राहिलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो शेतामधली गावरान कोथिंबीर कशी असते. आपण खातो ती काय खातो आणि शेतामधली गावरान कोथिंबीर काय असते हे पहा. आता तुम्हाला ह्याचा वास येणार नाही, परंतु तुम्ही थोडा अनुभव करा की तुम्हाला सुद्धा वास आलेला आहे आणि गावरान कोथिंबीरीचाच आलेला आहे. आता ह्याला फुलं आलेली आहेत. ह्याचे काही दिवसानंतर ह्याला धने येतील आणि धनेसुद्धा याला कुठं कुठं आलेले आहेत. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हे पहा, आपण मसाल्यामध्ये जे धने वापरतो तेच आहेत हे धने. जे माझा शेतकरी राजा आहे त्याच्या शेतामध्ये आलेले हे एक प्रकारचं धन आहे. ठीक आहे, कमी असेल, कमी भाव असेल, परंतु आम्ही ह्याला कमी मानत नाही. त्याचप्रमाणे आमच्या हरभऱ्यालासुद्धा अतिशय चांगले हरभरे आलेले आहेत. हे पहा मित्रांनो, तुम्हाला हे दाखवायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, पण तुम्हाला दाखवायचं एकच कारण आहे की आपण शेतकऱ्याची मुलं आहोत. शेतकऱ्याच्या मुलांना सगळंच माहिती आहे, परंतु मला एक आनंद आहे की मी आपल्याला दाखवू शकतो. आता आपण शेतामध्ये ह्याला तुम्ही काय म्हणताय मला माहीत नाही, परंतु आमच्याकडं ह्याला शिन्नी म्हणतात. हे पहा, आता हे तुम्ही कधी खाल्लं नसेल किंवा काही जणांनी खाल्लं पण असेल. अरे एक तुटलेलं आहे. हे बघा, हे काय टरबूज न हो किंवा काही न हो, ही एक प्रकारची शेन्नी, आमच्याकडे याला शेन्नी म्हणतात किंवा आणखी एखाद्याला नाव असणार आहे. इकडे ह्याचं नाव सांगता येईल का तुला? शेंदाड. ठीक आहे, पण शेंदाडसुद्धा मोठंच असतं, हे जर छोटं आहे. परंतु मित्रांनो, ही आपल्या असे बांधावर पिकं येतात. हे बघ, अतिशय हे जर पिकलं ह्याला पिवळा कलर येतो
आणि त्यावेळेस मात्र हे अतिशय स्वादिष्ट आणि गोड लागतं. मित्रांनो, फक्त तुम्ही अनुभव करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की हे कुणी कुणी खाल्लेलं आहे. याचा नादच करायचा नाही. हा ब्रँड आहे, शेतकरी ब्रँड आहे, शेतकऱ्याला काही कमी न पडणार आहे. त्याच्यामुळे हे कुणी कुणी खाल्लं आहे त्याच्याबद्दल मला कमेंटमध्ये सांगा की हे आम्ही खाल्लेलं आहे. सुरुवातीला जर हिरवं खाल्लं असेल तर ते कडू असतं, जर पिवळं झाल्यानंतर खाल्लं या टाईप तर ते गोड लागतं, चवीला चांगलं असतं, छान असतं. हे पहा मित्रांनो, कडूच आहेत अतिशय अतिशय छोटी छोटी आहेत.